सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील नगावबारी परिसरातील किसान पाईप फॅक्टरीच्या मागील आरती कॉलनीतील नागरिकांचा रोजचा संघर्ष तीव्र होत चाललेला आहे। रस्ते, स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा, गटार आणि आरोग्य अशा सर्वच मूलभूत सुविधांचा कोलमडलेला कणा आता गंभीर स्वरूप धारण करत असून नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। या संपूर्ण परिसरात पक्के रस्ते नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि ते पाणी अनेक महिने तसेच राहते। त्यामुळे वृद्ध, महिला, बालक आणि विद्यार्थी यांना त्याच साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागते। ही अत्यंत दयनीय व आरोग्याला अपायकारक परिस्थिती असल्याचे नागरिकांनी सांगितले। दूषित पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि अन्य आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। याशिवाय सदर परिसर हा वन्य प्राण्यांच्या, विशेषतः बिबट्या आणि तरसांच्या अधिवासाच्या पट्ट्यात येत असल्याने अंधारात किंवा निर्जन भागातून जाणे नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहे। परिसरात स्ट्रीट लाईटची सुविधा नसल्याने धोका अधिकच वाढलाय। परिसरातील नागरिकांनी धुळे महानगरपालिकेकडे तातडीने रस्ते, स्ट्रीट लाईट, पाणी व गटारीची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे। आम्ही शहरात राहतो की जंगलात? प्रशासनाने तरी आता जागे होऊन उपाययोजना कराव्यात अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी माध्यमांशी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या या गंभीर तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने त्वरित पावले उचलावीत अशी सर्वत्र मागणी होत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। माझं नाव सूरज रमेश शिंदे। आम्ही राहतो इथं 40-35 वर्ष होऊन गेले, पण या इथं रस्ता वगैरे काहीच नाही आहे। लहान पोरांचे पण हाल आहे, जंगल एरिया आहे पूर्ण। एवढ्या दिवसापासून लहान पोरं आहे माझेवाले, ते ना रिक्षावर शाळेला सोडायला पण अर्धा-दीड किलोमीटर जावं लागतं मला। पाणी साचलेलं राहतं, बिबट्या वगैरे यायचं प्रयत्न राहतो। इच्छू काट्याचं काहीच सोय झालेलं नाही आहे। फक्त 500-600 मीटरचा रस्ता आहे माझावाला, तेवढं सोय तरी करायला पाहिजे सर्वांनी, ही आमची नम्र विनंती। इथं लाईट वगैरे काहीच नाही आहे। इथं लाईट 24 तास चालू पाहिजे। रात्री वगैरे लहान पोरांचे पण हाल होता, कारण की बिबट्या वगैरे येऊ शकतो, इच्छू काटा, साप वगैरे बी निघू शकतो। ही अशी नम्र विनंती आमचीवाली। इतक्या वर्षापासून पाणी वगैरे सर्व येतं आहे, 7-8 महिने राहतं पाणी, तरी निघायला जागा नाही आहे। पत्रा वगैरे आम्ही फरच्या वगैरे टाकून देतो, तरी पण लहान पोरांचे हाल होता इथं, तर त्यांचंवालं काहीतरी निदान करावा। हॅलो, नमस्कार। ते आम्ही जो आहे ना इथं केव्हापासून 35 वर्षापासून राहतो आहे, ते यांना म्हणजे काही सोय नाही, काही नाही। तरी डाबख्यामध्ये दगडं विटा टाकून सनी आम्ही राहतो आहे। इथं बिबट्या येऊ शकतो, इथं काही बी करू शकतो। तरी आम्हाला तुम्ही सरकारने म्हणजे सोय द्यावा, नगरपालिकाने बी लक्ष द्यावा, नगरपालिकेने लक्ष द्यावा, आमदार साहेबांनी बी लक्ष द्यावा। या समध्यांनी लक्ष दिलं तर आम्हाला सुरक्षा मिळेल। हो, नाही ते काही होऊ शकतं नाही बुवा। लहान पोरांचे हाल होतात तिथं, शाळेला जायला दाबका समोर होता, इथं रिक्षा नाही, इथं काही लाईट नाही आहे। हे एवढं तुम्ही लक्ष द्यावं।